राज्यसभेसाठी महायुतीतल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून कुणाला संधी मिळणार याबद्दल एक 4 ते 5 नावं चर्चेत होती। पण त्यामध्ये सगळ्यात अग्रभागी होतं ते म्हणजे राहुल रमेश शेवाळे या माजी खासदाराचं नाव। एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव असलेल्या श्रीकांत शिंदे यांचा अत्यंत घट्ट मित्र आणि मुंबईचा एक महत्त्वाचा असा नेता की ज्याला मुंबईच्या अनेक गोष्टी नीट आणि बित्तम पद्धतीने माहिती आहे। पण राहुल शेवाळे यांना तिकीट न देता त्यांच्या ऐवजी त्याच पद्धतीच्या ज्योती वाघमारे यांना तिकीट दिलेलं आहे। आता मी त्याच पद्धतीच्या का म्हणतोय, तर राहुल शेवाळे हे मागासवर्गीय आहेत आणि मागासवर्गीय असलेल्याच ज्योती वाघमारेंना संधी मिळालेली आहे। पण ज्योती वाघमारे यांना संधी मिळताना गजानन कीर्तिकर यांच्यासारखे ज्येष्ठ माजी खासदार, संजय निरुपम यांच्यासारखे ज्येष्ठ खासदार, शायना एनसी ज्या सर्व पक्षीय निकटवर्तीय समजल्या जातात त्यांच्या नावाला सुद्धा काहीसं मागे सारत ज्योती वाघमारे यांना संधी मिळालेली आहे। पण ज्योती वाघमारे यांना संधी मिळताना राहुल शेवाळे यांच्यावर अन्याय झालाय का? राहुल शेवाळे यांच्याकडून काही चूक झाली आहे का? किंवा राहुल शेवाळे यांनी असं काय केलं किंवा काय नाही केलं की ज्याच्यामुळे त्यांना पुन्हा एकदा मुंबईतच डेरा लावून बसावं लागलेलं आहे? संक्षिप्त स्वरूपात मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। नमस्कार मित्रहो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र। मित्रहो, एकनाथ संभाजी शिंदे यांनी शिवसेनेमध्ये ज्यावेळेला महासत्तांतर घडवलं त्यावेळेला दिल्लीमधून त्यांच्या हाती लागलेला सगळ्यात पहिला जर कोणी खासदार होता तर तो होता राहुल शेवाळे। राहुल रमेश शेवाळे हा खरं तर शिक्षणाने इंजिनियर, मुंबई महानगरपालिकेतल्या अनेक वर्ष किंवा अनेक महत्त्वाच्या पदांवर, सगळ्यात महत्त्वाचं पद म्हणजे स्थायी समितीचं अध्यक्षपद 4 वेळा भूषवणारा हा तरुण मागच्या लोकसभेला मुंबईत अत्यंत आश्चर्यकारकरित्या पराभूत झाला आणि तेव्हापासून राहुल शेवाळे हे यांना सूर सापडत नाहीये किंवा त्यांना जसं म्हणावं तशी कामगिरी करता येत नाहीये। जेव्हा ठाकरेंकडे असताना ते ठाकरे किचन कॅबिनेटचे सदस्य होते, आता शिंदेंकडे असताना सुद्धा ते शिंदे किचन कॅबिनेटचे सदस्य आहेत। आणि त्यामुळेच मी हे अत्यंत जाणीवपूर्वक आपल्याला का सांगतोय, कारण आपल्याला जे हवंय ते कसं मिळवायचं याचं उत्तम कौशल्य हे राहुल शेवाळे यांच्याकडे आहे। पण राहुल शेवाळे यांच्या काही व्यक्तिगत अवगुणांमुळे, काही त्यांच्या स्वभावातल्या त्रुटींमुळे आणि काही त्यांच्या राजकीय चुकीच्या चालींमुळे त्यांच्यावर आज ही वेळ आलेली आहे। आणि राहुल शेवाळे यांच्याकडे पक्षाच्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची सगळी सूत्र सोपवण्यात आली होती, पण राहुल शेवाळे यांनी ज्या पद्धतीत ती सूत्र हाताळायला हवी होती त्या पद्धतीत ती सूत्र हाताळली नाहीयेत हे मी अत्यंत निकटचा निरीक्षक म्हणून आपल्याला सांगू शकतो। आणि मी ते उदाहरणांवरून सांगू शकतो। अगदी अलीकडचं उदाहरण म्हणजे मनसेचे संतोष धुरी हे सगळ्यात पहिल्यांदा 2 मोठ्या पत्रकारांच्या माध्यमातून, म्हणजे एक चॅनेलमधला पत्रकार आणि एक ज्येष्ठ पत्रकार, अशा माध्यमातून सगळ्यात आधी एकनाथ शिंदेंकडे पोहोचले होते आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत त्यांचा प्रवेश होईल असं वाटत होतं। पण राहुल शेवाळे यांची परवानगी न घेता किंवा त्यांना न सांगता संतोष धुरी हे शिंदेंपर्यंत पोहोचले, ही गोष्ट राहुल शेवाळे यांना आवडलेली नव्हती। त्यांनी उघडपणे राहुल शेवाळेंनी संतोष धुरींना विचारलं की मला न विचारता तू कसा पोचलास? या एका त्यांच्या प्रश्नानंतर ज्या 2 पत्रकारांनी संतोष धुरी यांना तिथे नेलेलं होतं त्यांच्या लक्षात आगामी धोका लगेच आला। त्यांनी त्यांना तिथून अलगदपणे बाहेर काढलं आणि थेट फडणवीसांच्या दरबारी नेलं। रात्री उशिरा 11, 11:30 वाजता ही संतोष धुरींची भेट झाली आणि फडणवीसांनी धुरींना जे हवं होतं ते कामगार क्षेत्र, विशेषतः विमानतळावरची कामगार संघटना त्यांना देण्याचा शब्द दिला। हे एक उदाहरण आहे। अशाच पद्धतीत अनेक गोष्टी राहुल शेवाळेंच्या बाबतीत घडल्या। दुसरं उदाहरण मी आपल्याला सांगतोय, याचं कारण काय की आपल्याला थेट कोणावर आरोप करायचा नाहीये आणि थेट कोणाचं गोडवाई गायचा नाहीये। अंजली नाईक या चेंबूरच्याच नगरसेविका आहेत। राहुल शेवाळेंच्या ताकास तूर न लागता त्या शिंदेंच्या सेनेत दाखल झाल्या, त्यांनी तिकीट मिळवलं, इतकंच नव्हे त्या निवडून आल्या आणि त्यानंतर त्या स्थायी समितीच्या सदस्य झाल्या।
राहुल शेवाळेंना याचा पत्ता नव्हता. आता राहुल शेवाळे म्हणतील हे मला विचारल्याशिवाय झालेलं नाही आहे, हे मीच केलेलं आहे. पण राहुल शेवाळे यांना हे माहिती आहे की माझ्या माहितीचं नेटवर्क कसं आहे आणि त्यामुळे कदाचित ते असं करणार नाही. राहुल शेवाळे यांनी या निवडणुकीच्या आधी एका रात्रीत आपला हट्ट पुरवून घेतला, तो म्हणजे पक्षाचं सरचिटणीस पद शिंदेंच्या मनात त्या क्षणाला नसताना मिळवून घेतलं. याचं कारण श्रीकांत शिंदेंबरोबरची असलेली त्यांची दोस्ती आणि हे सुद्धा एकनाथ शिंदेंना फारसं आवडलेलं नव्हतं. कारण एकनाथ शिंदेंचा एक स्वभाव आहे, ते त्यांच्या इच्छेच्या विरुद्ध काहीच होऊ देत नाही. मग ते त्यांच्या मुलाने त्यांना सांगू दे किंवा त्यांच्या पत्नीने त्यांना सांगू दे. ही गोष्ट राहुल शेवाळे यांनी थोडीशी लक्षात घ्यायला हवी होती, कारण ही गोष्ट अगदी थेट उद्धव ठाकरेंना सुद्धा लागू पडते. उद्धव ठाकरे सुद्धा आपल्या इच्छेविरुद्ध आदित्यने सांगितलं म्हणून किंवा रश्मी वहिनींनी सांगितलं म्हणून काही करतील असं ज्यांना वाटतं ते गोड गैरसमजुतीमध्ये असतात. आता या शेवाळेंकडे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक देण्यात आली होती. या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीपैकी एकूण जागा किती लढवल्या? 90. खर्च अमाप प्रचंड खर्च करण्यात आला आणि पदरी किती पडल्या? फक्त 29 जागा. त्याच्या समोर भाजपने ज्या जागा ज्या लढवल्या त्याच्यामध्ये झालं असं, भाजपच्या मागच्या वेळेला जागा होत्या 82, आता झाल्या किती? 89. आता शिंदेंकडे जे काही लोक आले होते ते 39 नगरसेवक हे मागच्या 2012 आणि 17 मधले होते आणि त्या व्यतिरिक्त 21 जागा या वेगवेगळ्या पक्षांमधल्या मिळून लढवण्यात आल्या होत्या. पण शेवटी कामगिरी जी झाली ती फक्त 29 जागांवर झाली. राहुल शेवाळेंचा याच्यावरचा तर्क असा होता की आपल्या मित्र पक्षानेच काहीतरी मस्ती केल्यामुळे आपल्याला 35 जागांवर फटका बसला. माझा प्रश्न असा आहे की मित्रपक्ष जर मस्ती करत होता तर मुख्य नेते असलेल्या एकनाथ शिंदे यांना वेळीच का सांगण्यात आलं नाही? दुसरी गोष्ट, ज्या पद्धतीच्या गोष्टी आता राहुल शेवाळे सांगते, राहुल शेवाळेंचा पराभव झाला याचा सगळ्यांनाच धक्का बसला. कारण अनिल देसाई यांच्यासारखा नेता की जो नेपियन्सी रोडला राहतो, कोणत्याही वादात जात नाही, उच्च शिक्षित आहे, 4 भाषा अत्यंत प्रभावशाली पद्धतीने बोलतो, पक्षाशी निष्ठेनं राहतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिथे सगळ्यात मोठी मागासवर्गीय वस्ती आहे त्या धारावीसारख्या मतदारसंघातून अनिल देसाई निवडून येतात. याच धक्क्यात अजून राहुल शेवाळे आहेत. त्यांना पूर्णतः नैराश्य आलंय का? तर कदाचित हो आणि कदाचित नाही. राहुल शेवाळे यांच्या ज्या काही गोष्टी चुकतायत त्या कुठे चुकतायत? तर आत्ता 11 तारखेला मुंबईच्या महापौर विराजमान झाल्या. आता जवळपास 11 मार्च आलेला आहे. 1 महिन्याचा कालावधी गेलेला आहे. सरचिटणीस असलेल्या आणि पक्षाचे नेते असलेल्या राहुल शेवाळे यांना आपण मुंबईत का हरलो याचं मंथन करायला वेळ मिळालेला नाही. ते अनेक मोठमोठ्या कामांमध्ये व्यस्त असतात आणि त्यामुळे त्यांना वेळ मिळाला नसेल असं त्यांच्या बरोबरचे जे काही त्यांचे कर्मचारी असतील, सहकारी असतील ते सांगू शकतात. पण ही गोष्ट एकनाथ शिंदे यांच्या नजरेतून सुटलेली नाहीये. कारण मुंबई गमवावी लागली याचं दुःख एकनाथ शिंदे यांना खूप मोठ्या प्रमाणात आहे. दुसरं, काही असे लोक राहुल शेवाळेंनी पक्षातून पुढे आणण्याचा प्रयत्न केला की जे खरंच त्यासाठी पात्र होते की नाही याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकतो. मी उदाहरणासहित सांगतो. अमय घोले हा आमचा तरुण मित्र आहे. मी त्याला काम करताना पाहिलंय, आदित्य ठाकरेंच्या कोर टीममध्ये काम करताना पाहिलंय. डिजिटल माध्यम कसं हाताळायचं हे त्याला उत्तमरित्या कळतं. कार्यक्रम कसा हाताळायचा हे त्याला कळतं आणि आपण संधी कशी साधायची हे तर त्याला अनेकांपेक्षा उत्तम कळतं. अशा अमय घोलेने आरोग्य समितीचा अध्यक्ष असताना सभा पूर्णपणे नियंत्रित करणं, तिथे सभेसमोर काही कार्यक्रम पत्रिका वाचून दाखवणं, भाषण करणं हे स्वतः करणं टाळलं होतं. कारण त्यावर त्याचा प्रभाव नव्हता, त्यावर त्याचा तितका अभ्यास नव्हता. मग असं असताना आदित्य ठाकरेंच्या प्रेमाखातर जे मिळालं होतं ते पुढे चालवण्याचं काम केलं होतं राजराजेश्वरी रेडकर यांनी, ज्या उपाध्यक्ष होत्या अमय घोले यांच्या बरोबरीने त्या आरोग्य समितीमध्ये होत्या आणि जवळपास संपूर्ण सगळी सभा नियंत्रित करण्याचं काम या रेडकर बाईंवर होतं. मग अशा नेत्याला किंवा अशा तरुणाला पक्षाचा थेट गटनेता करून नेमका काय संदेश राहुल शेवाळे यांना द्यायचा होता? तर मुंबई महानगरपालिकेमध्ये राहुल शेवाळे यांना तिथला संपूर्ण कारभार, तिथली संपूर्ण व्यवस्था आणि यंत्रणा पक्षापेक्षा स्वतःच्या हातात ठेवण्याची अधिक उत्सुकता होती, अधिक त्याचे प्रयत्न होते आणि त्यातून अमय घोले यांची ही निवड करण्यात आली. ही गोष्ट काही ज्येष्ठ
नेत्यांनी किंवा काही ज्येष्ठ सहकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांच्या कानी घातली आणि त्याचा फटका सुद्धा राहुल शेवाळे यांना बसलेला आहे. आता तिथे ज्या समजा एखाद्या व्यक्तीला, ज्येष्ठ व्यक्तीला किंवा ज्येष्ठ नगरसेवकाला नियुक्त केलं असतं तर त्यांनी राहुल शेवाळे यांचं ऐकलं नसतं का? आता ऐकलं असतं. पण राहुल शेवाळे यांची ही जुनी पद्धत आहे, ती आता नव्या धाटणीनुसार बदलणं गरजेचं आहे का? तर ते होय, पण राहुल शेवाळे हे ते करायला तयार नाहीये. ज्या वेळेला निवडणूक लोकसभेची हरल्यानंतर, खरं तर ही लोकसभेची निवडणूक राहुल शेवाळे यांनी अत्यंत रिलॅक्स मूडमध्ये घेतली होती. ज्याला आपण कोकणी मातीतला सुशेगाद हा जो शब्द आहे त्याचा जर आपण विचार केला तर त्या सुशेगाद पद्धतीने राहुल शेवाळे राजकारण करताना आपल्याला दिसत आहेत. ते नंदनवनवर असतात, पण नंदनवनवर असून त्यांचा पक्षाला खरंच उपयोग होतोय का याचं संशोधन आता पक्ष ज्या वेळेला करेल त्यावेळेला राहुल शेवाळे यांच्याकडे काही वेळ शिल्लक राहिलेला नसेल. आणि त्यामुळेच राहुल शेवाळे यांच्या बरोबरीने जे नावं चर्चेत होती, गजानन कीर्तीकर जे आता स्वतः 82 वर्षाचे आहेत, संजय निरुपम यांना संधी मिळू शकली नाही कारण यांना मागच्या वेळेला निवडणूक लढायला मिळाली होती, त्यांना पक्षातल्याच काही लोकांनी त्रास दिला असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे सुनील प्रभूंच्या समोर ते निवडून येऊ शकले नाहीत. कारण पक्ष संघटनेची बांधणी ज्या निष्ठेनं करायला हवी होती त्या निष्ठेनं ही बांधणी झालेली नाहीये. याचं उत्तम उदाहरण म्हणजे संजय निरुपम यांचा पराभव आहे. संजय निरुपम यांच्याच पक्षातले काही लोक सुनील प्रभू यांनी फोडले होते, त्यांना अर्थार्जन करून त्यांचं उदकभरण करून सुनील प्रभू हे निवडून आलेले आहेत. आणि या सगळ्या गोष्टींचा ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला एक गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे राहुल शेवाळे यांनी बराच वेळ वाया घालवलेला आहे, पक्षाच्या संघटन बांधणीवरचं नियंत्रण वाया घालवलेलं आहे. आणि त्या जोडीला म्हणजे त्या सगळ्या गोष्टी घडत असताना त्यांच्याच पैकी समाजाच्या असलेल्या ज्योती वाघमारे यांनी, ज्या स्वतः उच्च शिक्षित आहेत, तेलुगू आणि इंग्रजीमध्ये त्यांनी PhD केलेली आहे, त्या स्वतः मागासवर्गीय कुटुंबातल्या आहेत, दलित पॅन्थरमध्ये त्यांचे वडील कार्यरत होते, अशा ज्योती वाघमारेंनी कोणत्याही इतर गोष्टी करण्यापेक्षा फोकस ठेवला तो आपल्या कामावर, प्रवक्तेपदावर आणि पक्षाची भूमिका आणि बाजू मांडण्यावर. एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत ज्या वेळेला टीका टिप्पणी केली जायची त्यावेळेला संजय राऊत यांच्यावर जी काही मोजकी मंडळी, नरेश मस्के असतील किंवा ज्योती वाघमारे असतील, हे ज्या पद्धतीने तुटून पडायच्या त्याचं फळ हे आत्ता एकनाथ शिंदे यांनी ज्योती वाघमारेंना दिलेलं आहे. श्रीकांत शिंदे यांच्याबरोबर दोस्ती असणं हा एक खूप विलक्षण अनुभव आहे, तो मी स्वतः घेतलेला आहे आणि आपल्यापैकी काहींनी घेतला असेल. हा नेता असा आहे की जो तुमच्या बरोबर अगदी होता होई तोपर्यंत उभा राहतो. राहुल शेवाळेंबरोबर पण श्रीकांत शिंदे उभे राहिले, पण शेवटी सुनील गावस्कर जसं म्हणतात तसं 22 यार्डापर्यंत तुमची मैत्री तुम्हाला नेऊ शकते, पण त्या 22 यार्डावरचा परफॉर्मन्स हा खेळपट्टीवर तुम्हालाच करायचा असतो. राहुल शेवाळे यांचं क्रिकेटवर उत्तम प्राबल्य आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनमधले ते सदस्य आहेत आणि इतर तेल कंपन्यांचं क्रिकेट म्हणा किंवा मुंबईतलं क्रिकेट म्हणा याच्याशी ते उत्तमरित्या परिचित आहेत. त्या राहुल शेवाळे यांनी एक क्रिकेटमधला मंत्र समजून घेण्याची गरज आहे, ज्याला संधी मिळतोय त्याने जर संधीचं सोनं केलं तर त्याची ज्योती वाघमारे होऊ शकते आणि संधी मिळूनही आपण फक्त संध्याकाळमध्ये रमलो तर त्याचा राहुल शेवाळे होऊ शकतो. मित्रहो, आपल्याला काय वाटतं, राहुल शेवाळे यांच्यासारखा एक तरुण नेता इतकी सगळी संधी असताना किंवा इतकं काम करण्याला वाव असताना एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये काही मोजके नेते प्रभावशाली असताना स्वतःचा प्रभाव पाडू शकले नाहीत, मुंबई शिंदेंना ते जिंकून देऊ शकले नाहीत, याचा फटका राहुल शेवाळेंना बसला की त्यांच्या सुशेगात राजकारणाचा फटका बसला. श्रीकांत शिंदे यांची मैत्री त्यांना फलदायी ठरली, पण ते फल हे अगदी अनंत काळाचं नाहीये हे त्यांच्या लक्षात यायला थोडासा वेळ गेलाय का? आपल्याला राहुल शेवाळे यांच्या या वाया गेलेल्या संधीबद्दल किंवा त्यांना हात हलवत बसावं लागण्याबद्दल आपल्याला काय वाटतं? आपण या व्हिडिओच्या खाली असलेल्या इनबॉक्समध्ये मला जरूर लिहून कळवा. आपली मतं नेहमीप्रमाणे संसदीय शब्दांमध्ये आणि संक्षिप्त स्वरूपात असतील तर आपल्याला त्यावरचा पुढचा व्हिडिओ करता येईल. धन्यवाद.